नमस्ते. हाय. असं म्हणतात कोणतंही कौशल्य किंवा स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून त्याचा नेहमी सराव लागतो, त्याची प्रॅक्टिस लागते. आपण जाणतोच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणलं जातं. पण जनरल न्यूट्रलचा जर विचार केला तर प्रॅक्टिस मेक्स पर्सन परफेक्ट, आहे की नाही? जेव्हा एखाद्या युवकाला एखादं स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यासाठी सतत आणि निरंतर अशा प्रॅक्टिसची गरज भासते. आणि ॲज फार ॲज द लँग्वेज इज कन्सर्न, एस्पेशली द इंग्लिश लँग्वेज इज कन्सर्न, मोर सच प्रॅक्टिस इज निडेड, इजंट इट? मग या दृष्टिकोनातूनच आम्ही जेव्हा विचार सुरू केला एक इंग्रजीचा प्राध्यापक या नात्याने, की मुलांमध्ये किंवा युवकांमध्ये प्रतिभा आहे, प्रगल्भता आहे, मॅच्युरिटी आहे, टॅलेंट आहे, पण त्यांना योग्य आपल्या स्किल्स किंवा आपल्या काही जे काही कौशल्य आहेत ती पुटअप करण्यासाठी म्हणून योग्य प्रकारे त्यांना प्रेझेंटेशन करण्यामध्ये काही अडचणी असतात. एस्पेशली वेन दे गो फॉर द इंटरव्ह्यूज अँड इन एनी एमएनसीज द इसेन्शियल फॅक्टर फॉर एनी इंटरव्ह्यूज इज द इंग्लिश लँग्वेज, द कमांड ओव्हर दिस लँग्वेज, आहे की नाही? जेव्हा या गोष्टीचा आम्ही विचार करायला लागलो तेव्हा अशी कल्पना सुचली की जर आपल्या युवकांसाठी म्हणून एखादा प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी ते विद्यार्थी दर रविवारी विशेषतः हे 2 तास एकत्र येतील आणि आपल्या आयडियाज, फिलिंग्स, इमोशन जेव्हा एक्सचेंज करतील एखाद्या ठराविक भाषेमध्ये, स्पेशली इंग्लिश लँग्वेजमध्ये, तर असं का करू नये? जेव्हा अशा प्रकारचा एक विचार आला तेव्हा आम्ही त्या विचाराला मूर्त स्वरूप दिलं आणि सुरू झालं आहे भारतातील एकमेव अशा सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबची. मित्रांनो, ही गोष्ट आहे इयर 2005ची आणि यावर्षी आम्ही त्या स्पीकर्स क्लबचा 20वा वर्धापन दिन साजरा करतो आहोत इन अ व्हेरी ग्रँड मॅनर. तर आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण आहे, आपण सुद्धा या मोठ्या इव्हेंटमध्ये अवश्य सहभाग नोंदवावा. एखादी गोष्ट शिकण्यासाठी सतत निरंतर प्रॅक्टिसची गरज भासते. तीच विद्यार्थ्यांची ती उणीव आम्ही भरून काढतोय या संडे इंग्लिश स्पीकर क्लबच्या माध्यमातून. सोलापूरमध्ये सुरू झालेली ही संकल्पना अतिशय छोट्या स्वरूपामध्ये सुरू केली आणि याचा आता एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर या संकल्पमध्ये काम चालतं तरी कसं? दर रविवारी आम्ही भेटतो या संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबमध्ये आणि 2 तास त्या ठिकाणी फक्त इंग्लिशचंच वातावरण आम्ही मुलांसाठी निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजेच एखादा इव्हेंट घेतला की त्याची सुरुवात म्हणजे त्याचं अँकरिंग असेल, इंट्रो असेल, आउट ऑफ थँक्स असेल, त्याचा मेन अँकरिंगचा पार्ट असेल, सगळ्या गोष्टी, फिलिंग्स असतील, फीडबॅक असेल, सब कुछ इंग्लिश. जेणेकरून त्या मुलांना 2 तासांचा एक माहोल तयार होईल आणि ही मुलं त्या ठिकाणी हळूहळू मग इंग्लिशमधून विचार करण्याचा त्या ठिकाणी मुलांना आम्ही प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतोय एक द फाउंडर ऑफ दिस इन्स्टिट्यूशन, द फाउंडर ऑफ दिस संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब म्हणून सांगायला आनंद वाटतोय की ही संकल्पना आता अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून या क्लबमध्ये जे विद्यार्थी, युवक असतील, महिला असतील, गृहिणी असतील, उद्योजक असतील, बिझनेस वुमन असतील, इंजिनियर्स असतील, एंटरप्रेन्योर्स असतील, या सर्वांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आम्ही सोलापूर करून दिला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्याचा विनियोग करून हे सगळी युवा पिढी किंवा हे विद्यार्थी युवा क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करत आहेत. आमचे विद्यार्थी पण पुण्या मुंबईत नसून अखंड भारतामध्ये मोठ्या गोष्टीवर त्या ठिकाणी काम करत आहेत. या सर्वांचं एक कॉमन लँग्वेज कुठली असेल तर इंग्लिश कम्युनिकेशन. आणि सगळे विद्यार्थी गेल्या 20 वर्षापासून आमच्या सारथीशी कनेक्टेड आहेत आणि त्या 20 वर्षाच्या या कालावधीचा एक ॲनिव्हर्सरीचा मोठा इव्हेंट येत्या जून 2025मध्ये आम्ही साजरा करतो आहोत. तर यासाठी सर्वांना निमंत्रण आहे या सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.